परराष्ट्र धोरण भारताच्या ऐतिहासिक भौगोलिक स्थितीवर सत्य अहिंसेवर अवलंबून असावं. अमेरिकेची परवानगी भारतीय नागरिकांसाठी धोरण नाही. राहुल गांधी यांचा केंद्र सरकारवर हा निशाणा. भारताला गुलाम बनवणाऱ्या पंतप्रधान मोदींनी राजीनामा द्यावा. भारत रशिया तेल खरेदीसाठी अमेरिकेने सूट दिली, त्यानंतर राऊतांचा हल्लाबोल. मोदींना सल्ले देणं बंद करा. भाजपच्या नवनाथ बन यांचं राऊतांना उत्तर. इराण अमेरिका युद्धाचा भारतीय बाजारपेठेवर परिणाम. खाद्यतेलाच्या किमतीत लिटर मागे 3 ते 4 रुपयांची वाढ. कच्च्या तेलाचे दर 8% वाढले. अमेरिका इराण युद्धाचा पहिला झटका. पुण्यात व्यावसायिक वापरासाठीच्या गॅस पुरवठा बंद होण्याची शक्यता. नव्या ऑर्डर घेऊ नका. सरकारकडून शिक्रापूर आणि चाकण प्लांटमधील डीलर्सला हे आदेश. नागपूरसह सर्व विदर्भामध्ये 21 दिवसांच्या फरकानं घरगुती सिलेंडर मिळणार. व्यावसायिक सिलेंडरचे नवीन कनेक्शन देण्यासह डिस्काउंटही बंद. गॅस डीलरला इंडियन ऑइलकडून या सूचना. नागपूरमध्ये गुरुवारपासून सीएनजीच्या दरात 10 रुपयांनी वाढ. अमेरिका इराण युद्धाचा मोठा फटका. शहरात 2 दिवसाआड एलपीजी गॅस टँकरचा पुरवठा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार. दुपारी 2 वाजता राज्याच्या विकासाचा लेखाजोखा मांडणार. शेतकरी लाडक्या बहिणींचं बजेटकडे विशेष लक्ष. अर्थसंकल्प सादर करणारे फडणवीस पहिले मुख्यमंत्री. रोहित पवार यांच्याकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सुनेत्रा पवार यांची भेट. अजितदादांच्या अपघात प्रकरणामध्ये योग्य तपास करण्याबाबत निवेदन. एएआयबीचा रिपोर्ट आल्याच्या 4 दिवसांनंतरही अद्याप एफआयआर दाखल न केल्यानं रोहित पवार आक्रमक. दुपारी 4 वाजता पुण्यातील सीआयडी ऑफिसला भेट देणार. दादांच्या विमान अपघाताच्या तपासाबाबत पाठपुरावा करणार. दादांच्या विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालावर आम्हालाही संशय. सीबीआय चौकशीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे. व्हीएसआरचा मालक दोषी असेल तर त्याला आमचा पक्ष सोडणार नाही. अनिल पाटील यांचा इशारा. अजित पवार यांचा विमान अपघात झालेल्या व्हीएसआर कंपनीचा मालक व्हीके सिंग सीआयडीच्या रडारवर. काल 8 तास चौकशी. आज पुन्हा चौकशीसाठी बोलावणार. सीआयडीची व्हीएसआरच्या मालकाला व्हीआयपी ट्रीटमेंट. रोहित पवार यांचा गंभीर आरोप. 8 तासांच्या चौकशीचा फार्स करत शाही पाहुणचार केल्याचा दावा. बारामती राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीची पुढील आठवड्यामध्ये घोषणा होण्याची शक्यता. सूत्रांची माहिती. अजित पवारांच्या निधनानंतर बारामतीमध्ये आणि भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर राहुरीत पोटनिवडणूक. भारतीय वायुसेनेचं बेपत्ता सुखोई फायटर जेट आसाममध्ये कोसळलं. 2 वैमानिकांचा मृत्यू. कार्बी आंगलोंग या परिसरामध्ये प्रशिक्षणादरम्यान विमान रडारवरून झालेलं गायब. छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणी प्रश्नी ठाकरेंची शिवसेना आक्रमक. खवड्या डोंगर परिसरामध्ये मडके फोडत आंदोलन. परवानगी न घेता आंदोलन केल्यानं पोलिसांचीही कारवाई. मुंबईमध्ये यंदाच्या मोसमातील सर्वाधिक तापमानाची नोंद. पारा 38.9 अंशांवरती. नागपूरमधील 12वीच्या पेपरफुटीचे मुख्य केंद्र उमरेड असण्याचा संशय. उमरेड या पोलिसांकडून एकाला अटक. आरोपी अतुल चौधरींच्या क्लासमधील सराव परीक्षेतला आणि बोर्डाचा पेपर जशाचा तसा आढळला. जळगावात उन्हाच्या तडाख्यामुळे 9 मार्चपासून शाळा सकाळच्या सत्रात भरणार. सर्व माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा सकाळी घेण्याचे आदेश. 15 मार्चपर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा. राज्यातील 50 बिबटे गुजरातमध्ये पाठवणार. राज्य सरकार आणि वनतारामध्ये करार. वन विभागाच्या निर्णयानंतर विरोधक आक्रमक होण्याची शक्यता.